नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या कालच्या एपिसोडचा रिव्ह्यू आपण घेऊया. तर मित्रांनो, ॲज अ लेडीज डेफिनेटली किचनमधली खूप कामं असतात आणि परत मुलांना झोपवल्याशिवाय मोबाईल हातात घेऊ शकत नाही. तर या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला जी बिग बॉसची टाईम आहे 8 वाजताची ती मॅनेज होत नाही आहे आणि त्यानंतरनं मोबाईल घेऊन खूप रात्री रिव्ह्यू नाही करू शकत. त्यामुळे मी आता व्हिडिओ टाकते. प्लीज मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एपिसोड जो होता म्हणजे तो खूप चांगला वाटला. तर किती जणांना असं वाटलं की ते टास्क जे होते ते अनफेअर पद्धतीनं हे शॉर्टकटवाले खेळले किंवा फेअर पद्धतीने खेळले, आपण ते डिस्कस करूया. तर मित्रांनो, ॲक्च्युली हे लोक सगळे बाहेर बसलेले असतात. बिग बॉस त्यांना सांगतं की आता मी एक आखरी चान्स देणार आहे तुम्हाला परत गेममध्ये येण्यासाठी. तर आता बिग बॉसने जे आहे ते शॉर्टकटवाल्यांना डायरेक्ट गोल्ड राशन कार्ड दिलेलं आहे. तर आता बाकीचे जे सदस्य आहेत ना, त्यांना बिग बॉस सांगते की तुम्हाला टास्क जिंकायचे आहेत आणि मग तुम्हाला गोल्ड, ब्रॉन्झ किंवा सिल्वर यापैकी राशन टास्क भेटेल. म्हणजे 100%, 50% आणि 25%. तर आता टास्क जे आहेत ते बिग बॉस सांगितलेले आहेत की सागरना वाचून दाखवायला. तर सागर सांगतात की एक टास्क देणार आणि हा टास्क जो आहे ते कोण करायचं, 4 सदस्य हे शॉर्टकटवाल्यांनी ठरवायचं. तर पहिला टास्क बिग बॉस जे देतात ते सांगतात की बेडरूम जे आहे, ॲक्च्युली बिग बॉसने पूर्णपणे तुफान माजवलेलं असतं. म्हणजे बेडरूम पूर्ण अस्ताव्यस्त, सगळं सामान इकडं तिकडं असतं. तर पहिला टास्क बिग बॉस यांना देतात की 6 मिनिटाच्या आतमध्ये हा टास्क जो आहे तो 4 लोकांनी कंप्लीट करायचा आहे. तर आता हे शॉर्टकट जे आहेत हे लोक जे आहेत त्यांना डिसाईड करायचं की कुणाला घ्यायचं कुणाला नाही. तर यावरून पण सोनालीचं एक वेगळंच मत पडतं. तर सोनाली, आय डोंट नो, तिला वेगळं मुद्दाम दाखवायचं आहे की हायलाईट होण्यासाठी, और मे बी तिचं नेचरच तसं आहे, आय डोंट नो. तर आता शॉर्टकटमध्ये जे गेलेले आहेत ते लोक म्हणतात की आपण 4ही मुलांनाच घेऊया. सोनालीचं यावर मत पटत नाही. ती म्हणते फेमिनिझम नको, आपण इथे 2 मुलींना घेऊया, 2 मुलांना घेऊया. बट ॲक्च्युली हे टास्क कसं बेड वगैरे सगळे पडले होते, त्यामुळे थोडंसं कदाचित शक्ती हवी होती, त्या हिशोबानं मेंबर्स घ्यायचे होते. पण या लोकांनी होय नाही हो नाही करत शेवटी अनुश्रीला, विशालला आणि आयुषला सिलेक्ट केलं. ओमकारसुद्धा त्या ग्रुपमध्ये असतो. तर आता 6 मिनिटाच्या वेळाच्या आतमध्ये त्यांना ते तंतोतंत जसं पूर्ववत होतं, म्हणजे जसं ग्रँड प्रीमियरच्या दिवशी होतं सेम त्या पद्धतीनं त्या लोकांना ते रूम व्यवस्थित क्लीन करायची आहे. तर आता हे टायमर चालू होतं. दे ट्राईड देअर लेवल बेस्ट आणि एफर्ट्स खरंच त्यांनी खूप घातले. ऑफकोर्स 6 मिनिटामध्ये हे सगळं पॉसिबल नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी ऑलमोस्ट केलं. मी नाही म्हणू शकत नाही, बट एक 60% तर त्यांनी केलं होतं. तर आता जेव्हा निकाल द्यायची वेळ शॉर्टकट लोकांकडे येते तेव्हा बाकीचे सगळे काय विचार करतात की नाही, चला अन्नाचं आपण त्यांना कशाला उगीच राशनपासून विलुप्त ठेवूया, आपण त्यांना चान्स देऊया, तंतोतंत जुळलंय असं आपण बिग बॉसला सांगूया, सो दॅट दे विल गेट राशन. तर या मतासाठी रुचिता आणि सोनाली ह्या दोघांचं मत पडत नाही आणि ते दोघंही म्हणतात की आम्हाला हे पटलेलं नाही आहे, कारण हे फोटोसोबत मॅच होत नाही आहे. तर आता किती जणांना वाटतं की सोनाली आणि रुचिता जे होते ते करेक्ट होते आणि किती जणांना वाटतं की ह्युमॅनिटीच्या हिशोबानं बाकीचे लोक, दीपाली वगैरे, हे करेक्ट होते. तर बेसिकली मला वाटलं तसं ठीक आहे ह्युमॅनिटी वाईज, कारण राशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सर्वाईव्ह इन दॅट हाऊस. तर त्यामुळं कदाचित मला असं वाटतं की दीपाली वगैरे जे आहेत ते लोक करेक्ट होते. पण बहुमत जे आहे ते असं झालं होतं की ठीक आहे आपण यांना गोल्ड राशन देऊया. पण काय झालं, रुचिता आणि सोनाली नाही म्हटल्यामुळे बिग बॉस म्हणतात की एकमत हवंय, बहुमत नकोय. तर आता फायनली रुचिताला कन्व्हिन्स करतात की अन्नासाठी आपण नको ग त्यांना त्रास देऊया, असं तसं ब्लाब्ला. रुचिता लगेचच ओके मी इमोशनली झाली आहे, तुम्ही अन्नाचा विषय काढलात म्हणून. रुचिता किती जणांना वाटते थोडीशी फेक आहे म्हणून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोनालीचं तर वेगळंच, ती तर वेगळ्याच जगात असते. तर तिने सांगते की माझं काहीतरी कौतुक करून दाखवा. तर विशाल येतो, ब्ला ब्ला. विशाल थोडा चिपकू वाटतो असं कुणाकुणाला वाटतं मित्रांनो, तेही सांगा. तर झालं, लगेचच तिच्याकडून होकार येतो आणि त्यांना गोल्ड राशन मिळतं. बिग बॉस आता दुसरा टास्क देतात आणि हा दुसरा टास्क असा असतो की खूप सारे भांडी असतात आणि ती भांडी जी आहेत त्यांना क्लीन करून जसं फोटोमध्ये लावलेली आहेत
त्या प्रकारे त्यांना ठेवायचं असतं. तर आता हे शॉर्टकटवाले जे लोक आहेत त्यांना प्रश्न पडतो की कुणाला घ्यायचा. तर त्यांचा जो मुद्दा होता की आपण प्रभूला घेऊया, कारण त्याला माहिती आहे की भांडी कशी घासायची असतात. आता किती जणांना हा डिसिजन जो आहे तो मूर्खपणाचा वाटला ते मला सांगा. मला अगर तुम्ही माझं विचारत असाल तर मला हा डिसिजन खूप मूर्खपणाचा वाटला. ॲक्च्युली प्रभूला मी असं नाही म्हणत की त्याचा आजार मी नाही काढत आहे, पण ॲक्च्युली तो थोडासा वीक आहे. तर त्याच्याकडून ते पाणी स्विमिंग पूलमधनं भरणं आणि भांडी घासायला हेल्प करणं हे सगळं ॲक्च्युली प्रभूच्या हातून झालं नसतं. आता हे आपल्याला कळतं. आता ते कुठल्या हिशोबाने त्यांनी प्रभूला घेतलं नाही माहिती. दुसरी त्यांची होती की बायकांना खूप छान येतं, लेडीजना सवय असते भांडी घासायची वगैरे ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी घेतलं राधाला आणि दिव्याला. आणि चौथा जो होता तो होता रोशन. तर रोशन दादा जे होते ऑब्व्हियसली त्यांच्याकडे खूप शक्ती होती, तर स्टोअर रूममधून त्यांना ते भांडी घेऊन यायचे होते. अग्री, रोशन दादा व्हेरी गुड ऑप्शन. त्याच्यानंतरनं राधा ओके, म्हणजे मी काम करताना तिला असं काही खास बघितलं नाही आहे 2 दिवसात, पण तरीही ठीक आहे चला, राधा आणि दिव्याचं ऑप्शन पण गुड, फेअर इनफ. पण प्रभूचं चॉईस ॲक्च्युली मला तर नव्हता पटला. तर जेव्हा भांडी घासायचं टाईम असतं 6 मिनिटाच्या आत ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं, तरी पण त्यांनी प्रयत्न केलं आणि इकडून आयडिया देत होते की एका पोर्शनचं वगैरे करा, व्हॉट एव्हर इट इज. 6 मिनिटामध्ये हे पॉसिबलच नाही आहे. आता हे बायकांना तर माहीतच आहे, कारण आपण आपल्याला अंदाज असतो किती वेळात होईल वगैरे. तर 6 मिनिटात हे 4 माणसं असू दे कितीही असू दे झालं नसतं. दुसरी गोष्ट, जेव्हा हा सगळा डिसिजन झाला तेव्हा ते लोक करायला लागले आणि दिव्याने ॲक्च्युली खरंच खूप छान केलं, वेल डन. म्हणजे दिसून येत होतं की दिव्यानं खूप केलं आहे काल. तर छान केली दिव्या, मला तर आवडलं. म्हणजे राधाचं एवढं काही दिसून नाही आलं, पण दिव्या खरंच खूप छान केली. रोशनदादांनी सगळी भांडी आणली, रोशनदादांनी पण त्यांच्या हातनं जेवढं होईल तेवढं रोशनदादांनी पण केलं. तर या टास्कमध्ये या दोघांनी खूप छान केलं. नंतरनं ॲक्च्युली दिव्या खूप थकली होती आणि त्यामुळे ती लाई डाऊन झाली. तर म्हणजे पडली ती, ॲक्च्युली चक्कर नव्हती आली तिला, बट इट वॉज जस्ट की तिला खूपच ब्रिदिंगचा त्रास झाला थोडासा. कारण ऑब्व्हियसली हे 6 मिनिटामध्ये जी पळापळ होती करणं डेफिनेटली खूप मुश्किल होतं. तर आता डिसिजन जे होतं ते शॉर्टकटवाल्यांकडे होतं. तर ऑब्व्हियसली आता त्यांना परत सिम्पथी हवी होती शॉर्टकटवाल्यांना. नाही आपण देऊया, अन्नासाठी आपण नको करायला. 3000% होते, 4000% होते एफर्ट्स, व्हॉट एव्हर इट इज. प्रभूला जर घातलंच नसतं, तुम्ही कुठल्या तरी एक स्ट्रॉंग माणसाला घातलं असतं, तर डेफिनेटली जेवढं त्यांनी केलं त्याच्यापेक्षा एक 10% किंवा 15% जास्तच केलं असतं असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा. तर आता इथं परत अन्नाचा विषय येतो आणि परत या लोकांना गोल्ड राशनचा टास्क मिळतो. आता बिग बॉसला तर कळून चुकलं की हे लोक खूप अनफेअरली खेळतात. म्हणजे विचारच करत नाही आहेत, फोटोसोबत तंतोतंत जुळत आहे की असंच करत आहेत. तर बिग बॉस म्हणतात की आता तुम्ही पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की तुम्ही टास्क करण्याच्या लायकीचे नाही आहेत. बिग बॉस जे आहेत ते चांगलीच इज्जत काढले. बिग बॉस असंही म्हणतात की हे पहिला दिवस आहे म्हणून मी बोलतोय, याच्यानंतर तर मी हस्तक्षेप करणारच नाही आहे. पण तुम्ही जो निर्णय घेताय तो पूर्णपणे चुकीचा आहे. मग तो पहिला टास्क असू दे बेडरूम क्लीन करण्याचा किंवा हा दुसरा टास्क असू दे, दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही मूर्खपणाचं डिसिजन घेतलेलं आहे. तर आता बिग बॉस हा गेमच असा आहे यार, एकाला त्रास द्या आणि स्वतः हे काय म्हणतात त्याला इम्पॉर्टन्स घ्या. सो इट इज नॉट अबाउट ह्युमॅनिटी. ठीक आहे, कधी कधी चालते ह्युमॅनिटी, नाही असं नाही, पण हे जरा अति होतं. पहिला तुम्ही काय म्हणतात वीक कंटेस्टंटला घ्या आणि त्यांना टास्क करायला द्या आणि त्याच्यानंतरनं जजमेंट जे आहे, ओके अन्नाचा विषय आहे आपण देऊया असं असं. तर हे पूर्णपणे मला तर असं वाटलं की दीपाली इज द मेन कल्प्रिट ॲक्च्युली यामध्ये. म्हणजे ती अशी दाखवत होती की नाही आपण यांना वंचित नाही ठेवू शकत, ब्ला ब्ला ब्ला. सो बेसिकली दिस इज गेम आणि बिग बॉसच्या गेममध्ये हे होणारच. आणि मेन इश्यू जे आहेत 80% बिग बॉसमध्ये जे इश्यू आहेत ते खाण्यावरून आणि कामावरून होतात. आता हे गोष्ट किती जणांना पटते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये बोला. तर बेसिकली बिग बॉसने तिसरा जो टास्क होता तो त्यांनी रद्द केला आणि त्यांनी सांगितलं की आता तिसरा टास्क मी करणार नाही आहे. तुम्हाला इच्छा होती ना त्यांना गोल्ड राशन द्यायची, ठीक आहे,
या आठवड्यामध्ये तुम्ही सगळ्यांनाच मी गोल्ड राशन देतो. आणि हे बक्षीस म्हणून नाही आहे, तर शिक्षा म्हणून आहे. बिग बॉसने खरंच लायकी काढली ही खास करून ह्या शॉर्टकटवाल्यांची. कारण ज्या पद्धतीनं ठीक आहे अन्नाचं करून ते लोक बायस्ड होत होते, त्या हिशोबाने बिग बॉसने त्यांची लायकीच काढली. तर मित्रांनो, असा एपिसोड होता. आणि परत नंतरनं सोनालीचं, तन्वीचं, रुचिताचं वगैरे भांडण झालं जाम. किचनमध्ये जे आहे ते मॅटर चालू झालेलं आहे काम करण्यावरून. तर राधा जी आहे ती सांगते रुचिताला की मला थोडी भांडी धुवून देशील का. रुचिता क्लिअरली सांगते की मी आणि रोशनदादा रात्रीची भांडी करतो. काही लोक रिकामी आहेत, त्यांना दुपारची भांडी करायला लाव. तर ॲक्च्युली रुचिता रॉंग नाही आहे, ती बिचारी रात्री घासत आहे भांडी. तर आता खूप लोक असे आहेत ज्यांनी कामच करत नाही आहेत. तर आता इथे तन्वी जंप मारली. तन्वीनं म्हटलं, ती डायरेक्ट सोनालीवरच अटॅक की सोनाली तू काम केलं आहेस का, कालपासून काहीच काम केलं नाही आहे असं तसं. तर सोनाली म्हणते की अगं मला जेव्हा करायचं तेव्हा मी करेन, तू मला नको सांगू कधी काम. आता मला सोनाली सेम निक्की तंबोळीसारखीच वाटते. निक्की पण कामासाठी खूप किरकिर करायची आणि ही पण आता तशीच असं वाटतंय. पाहूया पुढे काय काय होतं. तर तन्वी म्हणते की मला पण प्रिन्सेस ट्रीटमेंट लागते, पण मी असं गप्प बसत नाही, मी माझी कामं तर मी करते, तू स्वतःचं ताट पण धुवत नाही आहेस. तर लगेचच दीपाली सय्यद साईड घेते, अगं तिनं तिचं ताट धुतलेलं आहे, तू तिच्यावर का बोलती आहेस. तर लगेचच मग ती गप्प होते. तर सोनाली पण म्हणते तिला, सोनाली पण प्रत्युत्तर खूपच चांगलं देते की मी ते काम करायला आली नाही आहे, हे ते सेम निक्की तंबोळे. तर पाहूया की म्हणजे तन्वी जी आहे ती स्वतःहूनच म्हणते की मला तुला फुटेज द्यायचं नाही आहे हे वगैरे. मग नको ना देऊ, तिच्याच मागे का लागली आहेस तू, नको लागू. तन्वी इकडे दीपालीला पण बोलते की ताई तुम्ही तिची बाजू घेऊ नका, नाही तर ती अजून शेफ हारेल, ॲटलिस्ट तिला ते भांडे तरी धुवून द्यायला सांगा. तर आता ताई काहीच बोलत नाही दीपाली ताई. तर इकडे सोनाली म्हणते मी नाही धुणार, तू काहीही कर, मी नाही धुणार. तर आता इथे सागर जे आहेत ते मध्ये पडतात आणि ते जाऊन सांगतात. ॲक्च्युली सागर खूप मॅच्युअर वाटतो मला, म्हणजे खूप मॅच्युअरली खेळतोय तो. भलेही 2 दिवस त्याचं इतकं दिसून नाही आलं, पण जितकं दिसून आलं त्यावरून तरी मला असं वाटतं ही इज व्हेरी मॅच्युअर्ड पर्सन. तर आता सागर जाऊन क्लिअरली तिला हळू आवाजात विचारतो की बाई गं तू सोनाली घासशील का, एक भांडं घासून देशील का. सोनाली नाही म्हणते. मला तर निक्कीचीच आठवण यायला लागली हे सोनालीच्या अशा बिहेवियरला. तर सागर जाऊन त्यांना सांगतो की तिला भांडी घासायची नाही, त्यामुळे तिला फोर्स करू नका. असं बोलल्यानंतर ना मात्र रुचिता म्हणते की सागर दादा तुम्ही आणि दीपाली ताई तुम्ही दोघं पण तिला डिफेंड करताय, तुम्ही बाजू घेऊ नका. पण ॲक्च्युली डिफेंड करण्यासारखं काय नाही आहे, कारण इतकं तुम्ही ओरडून पण जर ती काम करणार नसेल तर मग ओरडा खायचं गरजच नाही आहे. आणि रुचिता जे म्हणते आहे की ठीक आहे ती घासणार नाही तर मी पण घासणार नाही, फेअर इनफ, तू पण घासू नको गं बाई. घासायला कोण तुला फोर्स करत नाही आहे. कारण आता कॅप्टनशिप जोपर्यंत टास्क होणार नाही किंवा एक पर्टिक्युलर कॅप्टन होणार नाही तोपर्यंत हे राडे तर होणारच आहेत कामावरून. त्यामुळे कॅप्टन झाल्यावर पण वेगळे राडे असतात, पण आता सध्या तरी हे राडे आहेत, आम्हाला एन्जॉय करू दे की. इकडे आता दीपाली खूप इमोशनल होते, कारण तन्वी जी आहे अन्नदानावरून, म्हणजे ज्या टास्कमध्ये झालं की जेवणासाठी आपण त्यांना टास्क जिंकून देऊया. तर फायनली आता तो विषय तन्वीने परत इथे आणला आणि दीपालीला ती बोलते की तिकडे पण तुम्ही महान बनवत होता असं तसं. तर दीपालीला ॲक्च्युली ते वाईट वाटतं आणि ती इमोशनली होते. बट द थिंग इज या सगळ्यामध्ये मजा घेते सोनाली. तिला घंटा फरक पडतोय की हे लोक भांडतायत, तिच्यामुळं भांडतायत किंवा भांडी घासण्यावरून मुद्दा होतोय. शेवटी आता तिने सागरला शब्द दिलेला आहे की मी करेन, पण उद्यापासून आज भांडू द्यात. आणि तिनं नाव पण दिलेलं आहे तन्वीला की भांडखोर आहे ती. तर पाहूया उद्या काय करते ती. तर आता इकडे विशाल जे आहेत बिग बॉसचे कंटेस्टंट, ते आपले कॉन्सेप्ट सांगतायत की आपण तिला सोनालीला जर वेगळं केलं तर ती हिरोईन होईल, सिम्पती क्वीन वगैरे ब्ला ब्ला. ऑफकोर्स तुला खूप सारं ज्ञान आहे विशाल, ते माहिती आहे, पण बिग बॉसच्या घरामध्ये इमोशन्स कंट्रोल नाही करू शकत. तर फायनली आता सोनाली बिचारी तिचं ती बनवत आहे भेंडी फ्राय काहीतरी. तर ॲक्च्युली करणने खूप छानपैकी ओळखलं आहे तन्वीला आणि हे चौघं बसलेले असतात तिथे डिस्कस करत. दिव्या म्हणा, दिव्या, करण आणि कोण आहे तो नावच आठवत नाही याला, ओमकार आणि
सोनाली. तर सोनाली विचारते की तुला ओव्हरऑल काय वाटतं, म्हणजे तन्वी कशी आहे किंवा दीपाली कशी आहे. करणने खूप छान प्रेडिक्ट केलं. तो बोलला की तन्वीला जे आहे ते फुटेज हवं आणि अननेसेसरी, म्हणजे मी खूप केले असं दाखवायचं आणि परत बोलून दाखवायचं असं आहे, आणि रुचिताचं प्रत्येक मुद्द्यात मध्ये मध्ये यायचं असं मला वाटते की हे सगळं फुटेजसाठी चाललं आहे. तर सोनाली पण तेच म्हणते. ती एक शो करून आली आहे, तिला माहिती आहे वेल टू डू कुठे काय करायचं. सो बेसिकली करणने तरी हा गेम ओळखला आहे असं मला वाटलं. इवन दिव्यासुद्धा इकडे सोनालीला सपोर्ट करते. नॉट सपोर्ट, तर ती पण तेच म्हणते की करून दाखवायचं आणि परत बोलायचं हे चुकीचं आहे. करूनच नको दाखवू ना. करेक्ट बोलली आहे ती ॲक्च्युली. आता फायनली ड्युटीचं जे आहे ते डिस्कशन होत आहे आणि ते राकेश जे आहे तो पुढाकार घेतल्यानंतर ना विशालची लगेचच चालू होते जळफळ आणि तो म्हणतो की कॅप्टन नाही आहे या घरामध्ये, त्यामुळे कुणाला काय करायचं ते विलिंगली करायला हवं, त्यामुळे तू नको सांगू कोणतं. ॲक्च्युली राकेश तसं सांगतच नव्हता. तो फक्त सांगत होता की या एरियामध्ये काम करायचं आहे. तर पाहूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं. मित्रांनो, किती जणांना असं वाटतं की खास करून आम्हा लेडीजना बरोबर रात्रीची 8 ही वेळ ठेवल्यामुळं ना स्वयंपाक करता येतं, ना मुलांचं खाणं पिणं, त्यांचं झोपणं झाल्याशिवाय आम्हाला तर बिग बॉस बघायला मिळत नाही. त्यामुळं दुसऱ्या दिवशी मला हे रिव्ह्यू घ्यावं लागतं आहे. तर कुणाकुणाला असं वाटतं की ॲक्च्युअलमध्ये बिग बॉसची जी वेळ आहे ती खूप चुकीची ठेवली आहे यांनी. तर मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.